पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस 4 डिसेंबर रोजी 155 वर्ष पूर्ण होत आहेत। संस्थेच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। गुरुवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भांडारकर प्राच्योदय संस्थेच्या नवलमर फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे। यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे धनराज निंबाळकर उपस्थित होते। डेक्कन महाविद्यालयाचे माजी संचालक डॉक्टर के पद्या यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। अच्युत गोडबोले यांना डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। पुरस्काराचे हे 10वे वर्ष असून मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठीतून विज्ञानासहित अनेक विषयांद्वारे विपुल साहित्य निर्मिती केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। डॉक्टर अभिजित सोनवणे व डॉक्टर मनीषा सोनवणे डॉक्टर्स फॉर बेगर्स सोहम ट्रस्ट या संस्थेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर झेप रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन या संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांची डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। पुरस्काराचे यंदा 11वे वर्ष आहे। रुपये 25,000 रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असं हे 3ही पुरस्कारांचं स्वरूप आहे। डॉक्टर दिलीप जोग म्हणाले, रविवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बुधवार पेठेतील हरिमंदिर पुणे प्रार्थना समाजात उपक्रमोपासना होणार आहे। शनिवार 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धर्मविषयक विचार या विषयावर सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोळकर यांचे व्याख्यान होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव होईल। रविवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ईश्वरोपासना होणार आहे। त्यानंतर नमिता मुजुमदार सह बारे खुर्द कीर्तन मंडळ, सायलीताई महाराज कीर्तन मंडळ यांचे कीर्तन होणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर दिलीप जोग आणि हा धनराज निंबाळकर पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने आम्ही इथे आज बोलत आहोत। पुणे प्रार्थना समाजाला 155 वर्ष ही आता 4 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने आयोजित वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने 3 महत्त्वाचे पुरस्कार गेली 10 वर्ष आम्ही देत आहोत। त्यातला पहिला पुरस्कार आहे डॉक्टर रा गो भांडारकर पुरस्कार। हा पुरस्कार यंदाच्या वर्षी श्री अच्युत गोडबोले यांना त्यांच्या लिखाणाबद्दल जे प्रयत्न त्यांनी केलेत की मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी विपुल लेखन केलंय आणि ते सर्वस्पर्शी आहे, म्हणजे विविध विषयांवर ते लेखन आहे। तर यासाठी या योगदानाबद्दल त्यांना हा डॉक्टर भांडारकर पुरस्कार देण्यात येणार आहे। दुसरा पुरस्कार आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार। हा पुरस्कार विविध समूहांसाठी, समाज समूहांसाठी कार्य करणारे व्यक्ती, संस्था यांना दिला जातो। यावर्षीचा हा पुरस्कार पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे, म्हणजे ज्यांना डॉक्टर्स फॉर बेगर्स असं संबोधलं जातं, त्यांना त्यांच्या सोहम ट्रस्टला हा पुरस्कार देण्यात येणार आहे। ह्या व्यक्ती अशा आहेत की गेले अनेक वर्ष म्हणजे पहाटेच्या वेळी पुण्यासारख्या शहरामध्ये हिंडून जे आजारी भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना हे ट्रीटमेंट देतात, उपचार करतात आणि नुसतं उपचार करून सोडून देत नाहीत, त्यांच्या पुनर्वसनासाठी ते प्रयत्न करतात की त्यांनी भीक न मागता काही विक्री करावी, काही फेरीवाल्यासारखे व्यवसाय करावा। त्यांना हा पुरस्कार त्यांच्या योगदानाबद्दल अतिशय वेगळ्या स्वरूपाचं हे काम आहे, त्यांना दिला जाणार आहे। तिसरा पुरस्कार जो आमचा आहे तो प्रोफेसर डेव्हिडा रॉबर्ट्स ह्या वेल्स इंग्लंड इथे कार्यरत होत्या एज्युकेशन फॅकल्टीत, आणि त्यांनी प्रार्थना समाजाला दिलेल्या त्या देणगीमधून हा पुरस्कार आम्ही देतो। विशिष्ट किंवा विशेष गरज असणारी बालकं यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था ज्या आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो। आणि यंदाचा हा पुरस्कार श्रीमती नेत्रा पाटकर यांची झेप नावाची संस्था आहे, ती पिंपरी चिंचवड भागामध्ये त्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या ह्या अनेक वर्षाच्या योगदानाबद्दल की ज्या मतिमंद मुलं असतील, इतर काही गरज असणारी, विशेष गरज असणारी बालकं आहेत, या सगळ्यांना ते स्किल डेव्हलपमेंट हे शिकवून त्यांना पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात, याची ती संस्था आहे। तर त्यांना हा पुरस्कार दिला जाईल। प्रत्येक पुरस्कार हा 25,000 रुपयांचा आहे आणि मानचिन्ह त्याच्याबरोबर दिलं जाईल। हा पुरस्कार दिला जाईल पद्मश्री डॉक्टर प्रोफेसर के पद्दैया, जे डेक्कन कॉलेजचे संचालक होते, त्यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जाईल। याचबरोबर
जे विद्यार्थी पदवीचं शिक्षण घेत आहेत अशा काही विद्यार्थ्यांना प्रार्थना समाज ही शिष्यवृत्ती देत असतं आणि ह्या शिष्यवृत्ती सुद्धा देण्याचा हा कार्यक्रम तिथेच प्रोफेसर पदैया यांच्या हस्ते तो केला जाईल.